नमस्कार मंडळी. कर्तव्य अधिक जबाबदारी गुणिले काळजी यातून निर्माण होणाऱ्या ताणाला विनोदानं भागूया आणि हास्याची बाकी आणूया. आणि त्यासाठी सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा चौकार. मंडळी, घरच्या आणि पोलीस स्टेशन मधल्या तक्रारींना तोंड द्यायला तयार आहे एक हवालदार. आणि त्याची ही धमाल त्रेधात रिपीट दाखवायला तुमच्या समोर येत आहेत विक्रोळीचा विचक्षण विनोदवीर पृथ्वी प्रताप, कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर. हॅलो, हा संगे बोल गे. हा, मी बोलते बर का. हा, मला माहित आहे तू बोलते. हा, बोल ना. तुम्ही आताच्या आता घरी या. अगं संगे, ड्युटी आहे ना, मी जरा कळ सोच किंवा येतो रातच्याला घरी. हा, तुमच्या जिबेला काही हाड आहे का नाही? काय गे? अहो, इथं तुमचं पोरग आहे ना, मला मगापासून त्रास देतय. मी इथं चपात्या लाटते ना तर पिठात गोटा खेळत बसले. अहो, काय बी काम करून देत नाही. या बरं लवकर. आता माझं पोरग आहे म्हणलं माझ्यावर जाणार का नाही संगे? हा, मी बी तुला असाच त्रास द्यायचो ना तू काम करायची तवा तर तो झाला. रात्रीला जेवण हवंय ना? होय होय संगे, पाहिजे पाहिजे जेवाय पाहिजे. तुम्हाला आत्ताच सांगून ठेवते. याला आल्यावर काय ते नीट समजावा, नाही तर मी माहेरी निघून जाईल. तुम्ही बाप बेटे बसा एकटेच गोटा खेळत घरात. नाही संगे, अगे अरे तू हिचं काय करायचं एक मला कळ नाही. ड्युटीच्या टायमाला काय ते. साहेब कुठे? साहेब, मला तुमच्या मदतीची गरज आहे साहेब. घात झाला मोठा साहेब, मदत करा मला प्लीज. हा शांत, तुम्ही इकडे या. इथं बसा. इकडे इकडे तुम्ही इकडे येताय. इथं बसा. शांत व्हा. पाणी प्या. शांत व्हा, पाणी प्या. हा, वाळवंटात ना आलाय काय? अजून देऊ का पाणी? नाही. सांगा मला काय झालंय. शांत व्हा, एकदम शांत व्हा, निवांत. काय टेन्शन घेऊ नका, मी हाय. हा साहेब, माझा नवरा. हा, तू नवऱ्याचं काय झालं? साहेब, माझा नवरा हरवला. सांगा शे. नवरा हरवलाय? त्याला शोधायचं साहेब. काहीतरी करा आणि त्याला शोधायचं. असं कसं हरवल तो माणूस? साहेब, त्यांना हरवायची सवयच आहे. कुठेही हरवतात ते. रेल्वे स्टेशन म्हणू नका, मॉल म्हणू नका, कुठे गर्दी दिसली की माणूस हरवला. इतकंच कशाला साहेब, आमच्या लग्नात पण हरवले होते ते. स्वतःच्या लग्नात हरवलाय माणूस? अख्ख्या लग्नात त्यांच्याकडची लोक बूट शोधत होते आणि आमच्याकडची लोक यांना शोधत होते. गर्दीत कसा हरवतो ना माणूस कळतच नाही. डोक्याला ताप झालाय माझ्या. नाही, डेंजर केस आहे. ताई तुम्ही बसा, तुम्ही शांत बसा. मी शोधणार. तो माणूस हरवतो म्हणजे तुम्ही बसा, बसून सांगा मला. सर प्लीज हेल्प मी. सर प्लीज हेल्प मी. सर, माझा शोन्नू हरवलाय. कोण हरवलाय? माझा शोन्नू हरवलाय. अरे का आज काय नवरा हरवायचा दिवस आहे का काय? सगळ्यांचेच नवरे हरवतात. शोन्नू माझा नवरा नाहीये. आय एम अनमॅरिड. शोन्नू माझा मोबाईल आहे. तुमचं काय हरवलंय? माझा मोबाईल हरवलाय. हरवलाय? हो. का गिळलाय? आवाज एकदम वेगळा आला म्हणून विचारलं का हरवला का? माझा आवाजच तसा आहे हो सर. नाही, हरकत नाही. तुमचा शोनू आपण शोधू. पण मॅडम काय तुम्ही 5 मिनिटं बसा. ह्या आधी आल्यात ताई, ह्यांचा आहे का नाही नवरा हरवला. आता माणूस हरवणं मोबाईल हरवण्यापेक्षा कधी पण मोठंच का नाही. एक्सक्यूज मी. साधा सुद्धा मोबाईल नव्हता माझा. 80,000चा मोबाईल होता तो. माझ्या पॉप्सने दुबईवरून आणला होता. यांचा नवरा यांच्यासाठी जितका इम्पॉर्टंट आहे ना, तेवढा माझ्यासाठी सोनू इम्पॉर्टंट आहे. ब्रदर, त्याच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्ही आधी माझी कंप्लेंट लिहून घ्या. बाई, असं नाही. बघा, तुमचा फोन हरवलाय, तुम्हाला नवीन घेता येईल. माझा नवरा हरवलाय, मला नवीन नाही घेता येणार. ते असं नसतं. याला काही लॉजिक नाहीये. ऐका तायांनो, दोघी इथं 1 मिनिट तिथं बसा. दोघी तिथं बसा. दोघी बसा. तुम्ही प्लीज माझं लिहून घ्या. हा, ऐका मी काय म्हणतो, तुम्ही आहे ना मला संकटात टाकताय. आधी ह्यांचं लिहा, आधी तुमचं लिहा. एक काम करा, तुम्ही मला सांगा कुणाची कंप्लेंट आधी लिहू. मी लिहितो. माझी लिहा. मला लिहून देता. माझा मोबाईल वाजला वाटतं. माझा मोबाईल नाही, माझा मोबाईल वाजलाय. थांबा. हा, बायको आहे माझी, बायको. संगे बोल गे संगे. ऐका, तुम्ही आत्ताच्या आत्ता ना अर्जंट मध्ये लवकर घरी या. तुला दम बिम हाय का नाही? संगे येतो ना रातच्याला घरी. थांब. अहो, जरा गप्पा ना.
इथं तुमच्या पोराने आहे ना लई मोठा घोळ घालून ठेवलाय. आता काय केलं त्यानं? अहो गोटी गेली त्यानं. काय गोटी गिळली? अहो ती गोटी ना अडकली ना, ती बाहेर बी आहे ना आत बी जाई ना. तुम्ही काय ते कारण पटकन लवकर या घरी. अगं मी नाही, ऐक ना, संगे अगं इथं 2-2 केसेस आहेत ग माझ्या पुढ्यात. ऐक मी काय म्हणतो, ऐक तू एक काम कर, हे गोट्याला उलटा कर आणि त्याच्या पाठीत बुक्या घाल. अहो त्याला काय मारायची आहे का? मी माझ्या पोराला मारणार नाही. अगं हे घेणारे, मला मारती तशी नको मारू ग. उलटा कर म्हणजे तात्पुरता उलटा कर आणि पाठीत दणके मार आणि हळू मार, नाही तर गोटी बाहेर निघायची, मन का आतल्यात तुटायचा. करते हा तुम्ही सांगितले तसं करते मी. हा आणि मला कळवत राहा मध्ये हा ठेव फोन ठेव. हा ठेव. काय शपथ. ओ तायांनो, आता अजिबात टाइमपास करू नका. मला पटापटा तुमची कंप्लेंट सांगा, लिहून घेतो. माझा गोट्या आहे ना, त्यानं गोटी गिळली. हो मी ऐकलंच फोनवर. हा त्यामुळे मला पटापटा काय ते सांगा. काय आता उशीर नको. सांगा मोबाईलचा रंग काय होता? काळा होता. हा माझा पण. काय मोबाईल कुणाचा? आमच्या यांचा. तुम्हाला विचारलं का मी आता? मला सांगा, तुम्हाला तुमच्या ह्यांच्याबद्दल विचारलंय का? मी ह्यांना विचारतोय का नाही? कुणाचं? आमच्या यांचं यांना विचारताय? तुमच्या ह्यांचं मी ह्यांना कशाला विचारीन? ह्यांना विचारायचं असेल तर मी ह्यांचं विचारीन का नाही ह्यांना? माझं लग्न नाही झालंय. अनमॅरिड. बघितलं ना, यांचं लग्न नाही झालंय आणि तुम्ही यांचं विचारताय. नाही, मी ह्यांना ह्यांचं कशाला विचारू? मी तुम्हाला तुमच्या ह्यांचं विचारलं होतं का नाही? मी ह्यांना ह्यांच्या मोबाईलचं विचारतोय का नाही? आणि मी माझ्या मोबाईलचं सांगितलं तुम्हाला. मग तुम्ही तुमच्या मोबाईलचं सांगितलं. हा मी ह्यांना ह्यांचं विचारलं होतं नाही, पण तुमच्या ह्यांच्यामध्ये ह्यांनी ह्यांचं घातलं का नाही? याची काय गरज होती का? मी माझ्या यांचं सांगितलं कारण मला माझं हे आहेत, माझं लग्न झालं. यांना यांचे हे नाहीयेत. नाही. सांगतील यांचं. पण तुमच्या ह्यांच्या माझ्या गप्प बसा तिकडे. ह्याच्यात हे घातलं, त्याच्यात ते घातलं, माझं काय घालायचं राहिलं का नाही? तुम्ही चिडू नका. गप्प बसा खाली तिकडे. नवरा हरवला झाला. गप्प बसा ना ताई जरा. ह्याच्यात त्याच्यात मर्दी जायला तिला. थांबा. एक मिनिट, माय बायकोचा फोन आहे. संगे बोल ग, काय झालं? अहो त्याची गोटी निघाली नाही, पण त्याचे डोळे लाल झाले. कसं नाही? डोळ्यात पण गोटी घातली का त्यानं? नाही तुम्ही सांगितलं होतं तसंच केलं मी. काय केलं? त्याला उलट टांगलं. 15 मिनिटं झाले तसं टांगून ठेवलं आणि पाठीवर बुक्क्या देते. ए हुबलाक, अगं लेकरू आहे आपलं का सोललेलं बोकड आहे ते? 15 मिनिट टांगून ठेवशील का? उतरव त्याला खाली आधी. तुम्हीच म्हणले ना गोट्याला खाली उतरव आधी. उतरवलं. अगं घेणारे, तुला अक्कल नाही काय ग? घरात एखादं केळ असेल तर घाला तर पोराला खायला, म्हणजे ती गोटी निघल. हा देते. हा ठेव फोन. ठेवते. मरती तिच्या मायला तिच्या. हो ताई, आता आहे ना माझ्या डोक्यानं लय काय लागलंय. तुमची तेवढीची कंप्लेंट आहे तेवढी सांगा मला पटापट आणि संपवा विषय. हा काय तर मला एखादी तुमच्या फोनची खून सांगा, म्हणजे कसं ओळखायला बरं पडेल. बघा, म्हणजे बॅटरी पटकन संपायची. यांची पण. आणि टच खराब होता खूपच. आणि परफॉर्मन्स स्लो होता. खूप स्लो. आणि हा मध्ये कधी पण बंद पडायचा. अगदी मोक्याच्या क्षणी. कशाला मारायला बोलायचंय का तुला मध्ये बाई? मी खोटं बोलतच नाहीये, खरंच सांगते. माझ्या नवऱ्याची मेमरी अशीच झाली होती, एकदम स्लो, स्विच ऑफ व्हायची. कधी कधी तर ना त्यांना काय विचारलं ते मोक्याच्या क्षणी सांगताच यायचं नाही. अरे पण मग हे नंतर सांगा ना. ह्या बोलताना मध्ये बोलाल तर संदर्भ काय लागेल कळतोय का तुम्हाला? आपलं मध्ये मलाच का सारखे ओरडतोय? माझा नवरा हरवलाय, तो शोधायचं सोडून मलाच येऊन असं वागत असेल म्हणून हरवला असेल स्वतःहून. मी जातो करत. तरास नुसता बाईचा. गप बसा एकदम. माझं लिहून एक काम करतो काय, मला ना कळत त्या आईला नेमकं त्या मोऱ्यान जगतापला आत्ताच बाहेर जायचं होतं, या 2 बायकांना आत्ताच आत यायचं होतं आणि गोट्याला पण आत्ताच गोटी खेळायची होती. एक काम करता का, एवढं तुमचं रजिस्टर मध्ये लिहिता का? एक काम करा, संगे अगं निघाली का गोटी? तुम्ही काय सांगता मला? काय झालं?
अहो तुम्ही म्हणले केळ खायला घाला. हा बरोबर. मी केळ खायला घातलं त्याला. हा अहो पण गोटी नाही आली बाहेर, तर केळाचं साल अडकले घशात. तू किंवा आहेस काय का जराशी? खूप लाग तुला ऐका येत नाही का ग? तुझ्या बापान केळाचं चाल टाकलं होतं का आतमध्ये? उठ पाळलाय का आपण? का हत्ती आहे सोंड्यात केळ दिला आणि कोंबलं घाशात? माहेरी काय अक्कल घांटून आली का ग तू? हा तिकडे घरात एरंडेल तेलाची बाटली आहे का? हाय. हा बाटली दे त्याला आणि कळव मला काय होतंय ते. ठेवा फोन. कुठची मरते तिच्या आईला त्याच्या. झालं सर, झालं इकडे द्या. मला वाटतं घरी जावं लागेल. बायको पण तिकडे घोळ घालून. माझं थोडं बाकी आहे. हे काय लिहिलंय तुम्ही दोघींनी? तुम्हीच बोलत ना FIR लिहा. अरे पण आलटून पालटून नाही बोललो होतो ना. हे काय? हा माझा नवरा हरवलाय. माझं त्याला माझ्या बाबानं दुबईवरनं 80,000 आणलेला. त्याचं नाव राजाराम आहे. तो 6 इंचाचा एवढूसा. आणि पुढचं काय? हा त्याचे डोळे काळे होते पण टच खराब होता. अरे हे लिहायचंय का FIR मध्ये? अरे तुम्ही आखलायत का तुम्हाला बायकांना रे? तुम्हीच बोलला ना आलटून पालटून. अरे आलटून पालटून म्हणजे तुमचं झाल्यावर तुम्ही लिहा. तुमचं चालू असताना तुम्ही लिहा असं नव्हतं म्हणलं मी. नवरा मिळेल ना माझा. थांबा जरा. नवरा मिळेल का? थांबा. त्या सोनूला नवऱ्याला बाजूला ठेवा. माय पोरान गोटी गिळली. ए संगे. हॅलो. हा गोट्याचे पप्पा. हा बोल ग. गोटी निघाली. हा बघ म्हणलं होतं का नाही मी? हा आणि ते केळाचं साल पण निघालं. हा म्हणलं होतं का नाही मी? हा पण ती बाटली अडकली, त्याचं काय करायचं? साहेब. अरे काय साहेब? माझा नवरा शोधायचा आहे. माझा शोनू शोधून द्या ना. आपलं गोट्या. ऐका ना साहेब, माझा शोनू शोधून द्या. सुंदर रंगवला विषय. खूपच भारी. हा सरसिक सई. मला सगळ्यात आधी अभिजित पवारांचं खूप कौतुक करावं असं वाटतं, कारण मराठी भाषा जितकी समृद्ध आहे तितकीच गमतीशीर पण आहे. आणि आज खूप दिवसांनी वर्ड प्ले किंवा भाषेसोबत काहीतरी एक्सपेरिमेंट करून त्याचा इन्क्लुजन आपण स्किटमध्ये केलं, विच वॉज ब्रिलियंट. तर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. संगीला भेटावं असं वाटलं, त्यामुळे प्रियांकाचं विशेष कौतुक. सगळे फोन कट्स खूप मस्त होते. जी आपली असिस्टंट डायरेक्टर सुद्धा आहे. प्रियांका तुझं खूप खूप कौतुक. तू दिसली नसलीस तरी तू आम्हाला आमच्यापर्यंत व्यवस्थित पोचली आहेस. नेक्स्ट टाइम तुला बघायला डोळे आतुर आहेत. तिघांना बघायला ट्रिपल धमाका होता सेटवर असं वाटलं. फार मजा आली. आणि गोट्याला लवकर बरं वाटू दे. मस्त. प्रसादा, तुमच्या तिघांचीही बॅटरी फुल चार्ज होती. तुमचा परफॉर्मन्स कुठेही स्लो नव्हता आणि त्यामुळेच तुम्ही तिघही मोक्याच्या क्षणी जसे नेहमी वाचता तसे आजही वाजलात. फॅन्टॅस्टिक. क्या बात, क्या बात. कीप इट अप गाइस. थँक्यू. मंडळी, आता एक भाचा आपल्या मामाला घेऊन जाणार आहे संगीत बारीवर. बघूया तिथे काय घडतंय. चल रे मामा. चल रे. अरे काय घाबरतोय? चल. अरे हे कुठे घेऊन आलेस मला तू? अरे मी चांगल्या घरी बसलो होतो ना, भावगीत ऐकत होतो ना रे ओंक्या. अरे मामा माहितीये रे ते काय ते. तू बस इथे. बस इकडे बस. बसलास. अरे मामा. अरे हे वेगळं आहे. हे वेगळं आहे. काय? नेहमीच्या गाद्या नाहीयेत, ह्या वेगळ्या गाद्या आहेत. आज आपण इथे लावणी बघायला आलोय मामा. बस. लावणी? हा लावणी म्हणजे ते नाही बाबा. नाही लावणी वगैरे नको रे बाबा. मी जातो रे. अरे मला नाही रे सवय. नाही बस. अरे मी आजपर्यंत बघित. अरे काय नाही रे. काय बस इकडे. बस इथे तू बस. काही होणार नाही रे. एन्जॉय कर ना. लाईफ इज एन्जॉय. अरे मी घरी एन्जॉयच करत होतो ना. वसंतरावांची गाणी ऐकत होतो, अभिषेकी बुवांची गाणी ऐकत होतो ना. हे नको रे. अरे मामा लावणी म्हणजे एवढंच असं नसतं काही. जग किती सुंदर आहे बघ. किती सुंदर आहे. तू बघ किती सुंदर आहे ते. तू बघ. तू लग्न कर. 50शीला आलास तू तरी लग्न नाही झालंय तुझं अजून. अरे तुझी अर्धी लाकडं स्वतःच्या पायाने मसणाच्या दिशेने चालायला लागली सुद्धा तरी अजून एकटाच.
काय यार मामा, कर ना लग्न. अरे करेन मी, माझ्या आहे मनात, पण एवढ्यात माझं तसं हे मला नाही. माहिती आहे तुझे सगळे, मला माहिती आहे तू काय बोलतोस ते, पण आता मी जे बोलीन तेच, मी सांगीन तशीच मजा करायची मामा. मजा म्हणजे ऐक ना रे, वनिताबाई खरातगावकरांची लावणी बघणार आहोत आज आपण. कोणाची? वनिताबाई खरातगावकर. अरे काय झालं रे, मला कळलं नाही एकदम. काय झालं? नाव ऐकूनच असं असं झालं की नाही. हो. अरे बाबा, मग त्या डान्स करायला जेव्हा लागतील ना, तेव्हा तर म्हणजे जलवा. ऐक ना, माझा प्रॉब्लेम काय माहितीये का, काय? आजपर्यंत मी बाईच्या समोर असं आलेलोच नाहीये. बाई एवढे जवळ नाचते हे मी नाही बघू शकत रे. लहानपणापासून बाईशी संबंध चालेल नाहीये. अरे माझी सुईण सुद्धा जोगिंदर सिंग नावाचा पंजाबी पुरुष होता. नको, ऐक ना, कसं आहे, माझ्या मनात असं काही नाहीये. म्हणजे काय हमरेगा तुमरेगा करणार आहेस? नको करूस. ही फालतुगिरी करतोस ना, म्हणून आयुष्य बर्बाद होतंय तुझं. बसून राहा इथे, बसून राहा. पण मला ना असा जीव माझा अरे राम राम मालक. काय राऊत साहेब, बऱ्याच दिवसांनी येणं केलं असं. काय कसे आहात सेठ? कसे शेठ? आम्ही कायची शेठ, आम्ही चाकर माणसं नाही का. हा, आज नवीन पाखरू दिसतंय जणू. पाखरू नाही तो, मामा आहे माझा तो. हा. एक काम कर, हा हे घे, लग्न नाही झालंय त्याचं. बर. जरा भंकस कर ना याची. हा ना. कर. मामा एन्जॉय. नाव काय म्हणालात जणू? ए चल रे. ए आधी तुझं नाव सांग. तसं मला सगळे राघव म्हणतात, पण प्रेमानं मला नाचुका म्हणतात. तसं मला समीर म्हणतात, प्रेमाने मला पैलवान म्हणतात. अगं बाई, पैलवान असा असतो भाई. अल्ला म्हणतात. असा नाचा असू शकतो, मग असा पैलवान असायला काय प्रॉब्लेम आहे? पैलवान आहे रे बाबा, पैलवान. हे काय कॅरेक्टर आहे हे? मला नाही राहायचं आहे. अरे प्रचंड बेसूर गातोय हा. नाही, गाण्याची थट्टा नाही करायची. नाही सांगून हवा उठा की. अय राघू, आपल्या बैठकीत नवीन पाहुणा आलाय जणू. नवीन काचे रोजचेच आहे ते. खट्या मिश्किल रुबाबदा ऑक. हे बघ की, गरिबांचे आलोकनाथ. बापरे, काय ते बलदंड बाहू. काय ती करारी नजर. ती वठांवर असलेली मिशीची अफवा. काय ते भुयांवर असलेलं क्रिकेटचं मैदान. पाहुणं रुतलात तुम्ही दिला मंदी. अरे मामा उठ ना. अरे काय झालं? अरे पाणी द्या ना यार. 90 कुठे देता तुम्ही? मामा उठ ना मामा. ओ मामा द्या लवकर द्या. मामा हे घ्या. मामा बरा आहेस ना?
मामा काय झालंय? मला तुम्ही आवडलात, मला लग्न करायचंय काय बोलतोस काय? अरे या किती सुंदर आहेत. हो. समोर आलं की आपसुक अबाबाबाबा असं तोंडातून बाहेर पडतं. पडताय ना? हो म्हणजे मी कुकर नसून माझी शिट्टी वाजली रे. वाजते ना मग. हो मला आवडलेत. ऐका ना, तुम्ही तुमच्या आई वडिलांना कॉन्टॅक्ट कराल, आपण कांदेपोळ्याचा कार्यक्रम करून घेऊया. कंट्रोल यार, नॉटी एकदम. आवडली की नाही? हो. ह्याच्यासाठीच तर आणलेलं तुला. नाही इथे बघ, ह्याच्यासाठीच आणलेलं की नाही तुला मी? होय. यार बाई काय काम केलं तो तुम्ही. अदाकारीनं घायच करून टाकलं ना तुम्ही मामाला. अहो अजून आता करी झालीये कुठं? अजून लई बाकी. आताशी एक लावणी झालीये. काय व मामा म्हणजे काय? मी हिला देवळात नेत होतो लग्न करायला. बाळा घरी सांग मामाने पळून जाऊन लग्न केलं. नाही मामा, नाही मामा. अहो पाहुणं जरा थांबा की. अहो इथं बसा. बसा इथं. अहो इतकी कुठं घाई आहे? मी आता थांबणार नाही. थांबलो ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे. आणि तुम्ही मला जेव्हा स्पर्श केलात ना तेव्हा माझ्या हृदयात काय झालं हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. ओ बाई पाहून आले ती जाऊ द्या पुन्हा एकदा फक्कड लावणी. वय होते की. बसा. काही हात सोडा. समजतो तुम्हाला काय खतरनाक आहे बाई. बायकोला पैसे देतो तू. मी बाहेर जाऊन सांगितलं त्यांना वनिता बाईनं गुंड पाळलाय म्हणून टाकल्या मारतो लोकांना. मामा थांब यार. मामा तुला वेळ लागलाय का? काय करतोय तू? मारतोयस लोकांना. हो ना, माणूस का काय आहे? माणसावरती हात उचलतो. अरे गेलं ना आमचं गिऱ्हाईक. काय यार मामा? हे सगळं बंद झालं पाहिजे. ज्येष्ठीमध्ये. कोण ज्येष्ठ मध्ये? हिचं लग्नानंतरचं नाव ज्येष्ठीमध्ये समीर चौगुले यापुढे ती. अहो राऊत आवरा या नाव काय? अरे काय आवरा काय आवरा. तुमचं काम काय असतं? मनात एक गुलाब फुलवा. तुम्ही कास्त पठार फुलवलं तक्क. एवढी ओव्हर अदाकारी दाखवायची काय गरज होती तुम्हाला? कुठं ओव्हर केलंय? तुम्ही सांभाळा आता काय ते. तुम्ही शांत व्हा. हवं पाहुणं हवं जरा शांत व्हा की. इथं बसा तुम्ही. इथं बसा. हे बघा तुम्ही नीट ऐका. मी आता तुम्हा संग लगीत नाही करू शकणार हो. मी करतो ना पण तुमच्याशी लग्न. मला काहीच प्रॉब्लेम नाही. तू लग्न करू शकत नाहीस तिच्याशी. अरे त्या लावणी करतात, तमाशाचा फड आहे त्यांचा. मी माझा प्रॉव्हिडंट फंड आहे ना तो सगळा विकेन आणि हिचा फड असा उभा करेन. मी खूप काही करेन. मी मेहनत करेन. मी कष्ट करेन. यांचं 1/2 किलो वजन सुद्धा कमी करू देणार नाही मी. जेवढी चरबी भरली तेवढीच्या तेवढी राहील. मी सांगतो मी खूप मेहनत करीन. अरे मामा तू लाख करशील पण त्यांचा होकार असला पाहिजे की नाही? माया होकार हाय. हाच पतुरीत प्रेमानं कुणीच बोललं नव्हतं माझ्या संग. सगळे माझ्या आदेकारीवर फिदा झाले, माझ्या नृत्यावर फिदा झाले. पण जन्मभराची साथ द्यायची वचन कुणीच दिलं नव्हतं हो. या माणसानं 12 मिनिटात लढा लावला हो. धनी धनी म्या तुम्हासनी वरलंय धनी. अगं तू जर ह्यांच्यासोबत जाशील तर मला सांभाळ कोण कर. काय म्हणालास? परत बोल. तू जर ह्यांच्यासोबत जाशील तर मला सांभाळ कोण करी. हे बघ तू काळजी करू नकोस. माझा जो डोंबिवलीचा फ्लॅट आहे ज्यात तू राहतोस त्याची चावी दे. चल मी नाही देणार चावी. त्याची चावी दे. मी चावी देणार नाही. मी राहतो त्यात मामा. तू आता त्याची चावी दे. नाही. जा काय करायचं ते कर. मी नाही देणार. भाच्या
बघा, तुला जर आमच्या डोंबिवलीच्या फलाटमध्ये राहायचं असेल ना तर तुला आमच्या फडामध्ये तुंतुन वाजवावं लागल. आमच्या घरात फुकटचे तुकडे तोडलेले मला चालणार नाहीत. हे गप्या, तू काय सांगते मला? ओंकार, तिला बोलायचं नाही. भाभी आहे तुझी ती. मामी आहे तुझी ती. ती बोलते ते बरोबर आहे. आमच्या घरात राहायचं असेल तर तिने सांगितलेली सगळी कामं करावी लागतील. आणि डोंबिवलीच्या घरात 2 खोल्या आहेत. एका खोलीत मी आणि ज्येष्ठीमध्ये राहू आणि दुसऱ्या खोलीत तू आणि राघू राहा. नशीबच पालटलं म्हणायचं. मला चालेल यांच्या संग. हे गप्रे, तुला आमरामाया बसणं आधीच सांगतोय. मी ह्याच्या बरोबर राहणार नाही. मी सांगतोय मामा तुला चावी दे. डोंबिवलीच्या घराची चावी दे. मी देणार नाही, आधीच सांगतोय. चावी दे. मी देणार नाही. अरे मामा थांब. अरे मामा, अरे अरे यार, काय करतोय? अरे मामा, अरे यार तुम्हाला, अरे चावी दे. चावी दे. देतो. चावी दे. अरे देतो ना यार. अपने हो गया रे. बजाओ. बघा, या म्युझिकल परफॉर्मन्सला आपले हास्यरसिक काय दाद देत आहेत. सई, सुसाट परफॉर्मन्स होता. हेमंत दादा, सातत्याने आणि चिकाटीने वेगळेपणाकडे तुमची जी वाटचाल सुरू आहे ती अमेझिंग आहे. खूप सुंदर भूमिका होती आणि तुम्ही ती खूप छान आणि निर्भीडपणे वठवलीत. आणि असंच अपेक्षित आहे सगळं. आणि तुम्ही एकदम परफेक्ट चाललेले आहात. मस्त, फार भारी. राऊत, मस्त. आज तुमच्या वाट्याला जे काही आलं ते तुम्ही प्रामाणिक आणि चोखपणे निभावलत. मस्त. वने, अत्यंत कमालीची सुंदर दिसतेस. नाचलीस पण फार सुरेख. आणि मामावरती जो इफेक्ट हवा होता तो तूच पाडू शकत होतीस आणि तू पाडलास. मामा, मी येते एकदा तिकडे. प्रसादराव, फारच अफलातून. म्हणजे सम्या, तुला मिठी मारावी असे परफॉर्मन्सेस तू अनेकदा साकारतोस आणि आताही मी तुला मिठी मारायलाच येतोय. पण त्याचबरोबरीने हेमंत पाटील तुझ्यासाठी. फार मजा आली. वनिता, चिकणी दिसतेस आणि फार मस्त. म्हणजे त्या आदा इतक्या परफेक्ट होत्या की इतका भोळा माणूस सुद्धा पाघळेल इतक्या परफेक्ट होत्या. ओंकार, फॅन्टास्टिक. खूप मजा आली. वंडरफुल. मंडळी, भांड्याला भांडं लागलं तर आवाज हा होणारच. आणि आज तर आपण भांड्यांच्याच दुकानात चाललोय. बघूया आज तिथली भांडी किती विनोद वाजवत आहेत ते. नीटली वापर का पैसे. हो ताई. आले भांडी विकत घेतली ती आम्ही. अजिबात जास्तीचं लावणार नाही. नाही, 1-2 रुपये तुम्ही वाढीला लावाल. अहो, असं कसं? रोजचं गिरायक आहे तुम्ही ताई. हे बघा, आणि जेवणाची वेळ आहे, बाईमानी करणार नाही. आता जेवायला बसणार आहे. हे तुमचं झालं की? जेवायला काय? कालचा उरलेला भात परतून आणलाय, खातोस? माझ्यात नाही, चिकन पाहिजे होतो. बावळ्या. पण मी काय म्हणते, तुम्ही जेवणार मग भांड्यावर नाव कधी टाकणार? नाही, अगोदर आपण हे नावांचं काम उरकून टाकू. नंतर मी निवांत जेवत बसेन. बरं, कोणाचं नाव टाकायचं सांगा मला. बघा, ह्याचं नाव टाका. संकेत उर्फ बल्लू इनायक इंदलकर. लिहा. झालं सुरू आहे. त्याच्यावर संकेत लिहा
याच्यावर बल्लू लिवा, याच्यावर टिल्लू लिवा, आणि याच्यावर बल्लू लिवा, आणि मग याच्यावर टिल्लू लिवा, आणि याच्यावर बल्लू लिवा. पण आई, आपण अशी भांड्यांवर नाव का लिहितोय? कसं लिया करा. हे बघ, रोजचा दिवस सारखा असतो का? हा होय, असतो का? नाही नाही, माझा रोजचा दिवस सारखा नसतो. असं एक दिवस सारखा नसतो. आता बघा, तुम्ही लहान आहे, उद्या तुम्ही मोठं होणार, तुमची लग्न होणार, मग सुना घरी येणार, आणि त्या भुकेने माझा जीव जाणार. चला ना लवकर, तुमचं भूक काय? लागली. मग थांबा जरा, पोरांनी समजू दे बरं. मग सुना घरी आल्या आणि त्या कचा भांडायला लागल्या, मला वेगळं बिराड पाहिजे, मला वेगळं बिराड पाहिजे. मग एका भांड्या लय भांडणं होत्यात. मग ज्या भांड्यावर तुझं नाव असेल बल्लू, ते तुझ्या घरला, ज्या तुझं नाव असेल ते तुझ्या घरला, असं येते. म्हणून भांड्यावर नाव पाहिजे ती. सांगा सांगा, समजलं का? कुणाचं नाव टाकायचं सांगा. लिवा. आई आई, मग मला हे भांड नको, मला हा पातेलं पाहिजे. हे घ्या, याच्यात ना मी माझ्या बायकोला बासुंदी करायला सांगणार. नाही 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 आई, हे पातेलं ह्याला नको, माझ्या बायकोला पाहिजे. तू ह्याच्यात मस्त मटण बनवेल, माहितीये? नाही नाही, हे पातेलं मला पाहिजे. नाही नाही, ते मला पाहिजे. माझी बायको माझ्या बायकोला पाहिजे. माझ्या बायकोला पाहिजे आई. अरे कोंबडा भुजानो, अरे काय करताय तुम्ही? हे कशाला भांडताय तिकडं? आणि लग्न कधी झाली तुमची? कुठनं बायका आल्या? अरे ज्या बाया आहेतच नाही त्यांच्यावर भांडताय कसले? उगाच आपलं द्या याच्यावर बाया, याच्यावर पोचा पडला. भाऊ, एक काम करा, हे पातेलं इथं ठेवा आणि दुसरं पातेलं द्या बरं. हे पातेलं इथं ठेवा आणि दुसरं द्या. हे बघा, तुमच्या पोरामुळे हा पोचा आलेला आहे. ते तिकडे लढाई करत होते ना, ढाल म्हणून वापरली आहे त्यानं. हे तुम्ही घरी घेऊन जा. हाय का आता पोचा पडलेलं घरी नेऊ वय? हे बघा, फार तर मी त्याचा ठोकून असा पोचा काढून देतो तुम्हाला. मग चालेल, तसं करा. काका, तुम्ही त्याच्यावर ना याचं नाव लिहा. का? नाहीतर माझी सई म्हणेल धनी, तुम्ही हे भांड कशाला घेतलो. हे बघा ना, याला तर पोचा आहे. काका कसं असेल ना, तू याचं नाव लिहा त्याच्यावर. नाही तर माझी प्राजू बोलेल, वा 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 क्या बात आहे, का पोचा पडलेलं भांड घेऊन आला तुम्ही, जा आता जाऊन बसू शकता, असं बोलेल ती. मला नाही, त्याला द्यायचे. बावळ्याटांनो गप्प आहे. हे बघ, त्या दोघींना बी काय बी काढणार नाही, ते चांगलं करून दे त्याला. नाही नाही, माझ्या सईची नजर एकदम तीक्ष्ण आहे. ती एका फटक्यात ओळखेल की ह्याला पोचा होता म्हणून. आणि माझ्या प्राजूचे हात खूप मऊ आहेत. तिने हातात भांड घेतलं तर लगेच केल तिला, याला पोचा पडलाय. एक मिनिट, कोण सई, कोण प्राजू रे? अयो, तुम्हाला माहिती नाही होय? त्या हास्य जत्रेमध्ये आहेत ना, सई तामणकर आणि प्राजक्ता माळी. माझा बल्लू आहे ना, ते सई तामणकरशी लगीन करणार आहे, आणि टिल्लू प्राजक्ता माळीशी लगीन करणार आहे. अरे तुम्ही डोक्यावर पडलाय काय रे? अरे सई तामणकर केवढी मोठी हिरोईन आहे ती, हिरोईन. अरे तुम्ही गावात फिरत असताना डुक्कर पण ढुंकून तुमच्याकडे बघत आहे. ते सई आणि प्राजू तुमच्याकडे का बघतील? अरे केवढ्या मोठ्या आहेत त्या तुमच्याशी का लग्न करतील? नाही, हो त्या मस्त करतील, पण मी होकार द्यायला पाहिजे ना. मी पहिलं बघेन त्या बाईला केअर करता येतो का, भांडी धुता येतात का, मटण करता येतं का. जी बाई चांगलं शिजवल अन्न तीच होईल आमच्या घरची सून. मग लग्नाची बोलणी. आई, तू माझ्या सईला केअर काढायला लावणार? मग ती बिचारी एवढी शूटिंग वरून हसून थकून भागून घरी येते, आणि तू तुला घरातला केअर काढायला लावणार? आणि आई, तू माझ्या प्राजूला भांडी कशाला लागणार? ती तिकडून डान्स करून असं करून दमून येते, तू तिला भांडी कशाला लावणार? ए कार्ट्या, सुनाला समधी कामं यायला पाहिजे. इंदलकर घराण्याची सून आहे ती, समजा यायला पाहिजे. आणि ती तुझी पारदक्ता फरसाण खात कसं घेशा गाण्यानं खाली पाडल, ते कोण उचलणार आहे? याची बायको ती करेल ना. याची बायको, त्याचं नको सांगू मला. तिनं काय बाई एक जुज बी दिली तर हे कार्ट खुश होईल, घर सोडा अख्खं गाव साफसफाई कर. काय बी चालणार नाही. त्या पुरीच्या तालावर माझा पोरगा नाचतो हे मला चालणार नाही, सांगून ठेवते. आई, माझ्या साईला तू काय बोलायचं नाही, मी तुला आता सांगून ठेवतोय. बाया, डोळं पाहिलं का पोराचं कसं वाटारलंय बघा. टिल्लू बघ. हा, वाटारणारच. माझ्या प्राजूला पण काय बोलायचं नाही. तू अशी वागलीस ना तर आम्ही तुला ना घरातून बाहेर काढू. बघा ग, परक्याच्या पोरी
पोरी घरी आल्या आणि दोघी पोरांनी मला बाहेर काढलं. बाया आता काय करा बाया, परक्या पोरी आल्या, मीरा वाटायला लागल्या माझ्या घरात. तुला काही कामाचं नाहीये बघा, मला घराबाहेर काढलं पोरांनी. मीच घरातलं समज काम करते, धुणं धुते, भांडी घालते आणि या नुसत्या खाटल्यावर झोपून असतात. ओ बाई गप्पा हो, केवढ्या स्टोऱ्या रंगवताय. त्या सुना अजून तुमच्या आल्या पण नाही आणि केवढा ड्रामा. नाही त्यांच्या बरोबर ते रंगले मी. माफ करा माफ करा, चुकलं माझं. हे घ्या तुम्ही, चला या भांड्यांवर या परत. हे बघा, हे द्या बल्लूच्या नावावर लिहू ना, आणि हे द्या टिल्लूच्या नावावर लिहू ना, आणि या ग्लासावर लिहा बल्लू. याच्यावर समजा नाव टाका, हे जाईल याच्याकडं. त्याच्यावर लिहा संकेत उर्फ आणि नाव लिहा. हा पूर्ण लिहा. विनायक झालं का? झालं. बघू. हे बघा, हे झालं संकेत उर्फ टिल्लू विनायक इंदलकर. बराबर. हा. संकेत उर्फ हाय का आता? अहो त्याचं नाव बल्लू आहे, तुम्ही टिल्लू लिहिलं, चुकलं तुमचं. याचं टोपण नाव आहे. माझं टोपण नाव त्याला दिलं काकांनी, माझं टोपण नाव आहे ते. बाळा एक मिनिट, बाळा 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 तू रडू नकोस. एक काम करू आपण, आता तुझं नाव जेव्हा लिहू ना तेव्हा ह्याचं टोपण नाव लिहू तिथं. हो नाही 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 नाही, माझं टोपण नाव अजिबात त्याला द्यायचं नाही, सांगून ठेवतोय. नाहीतर मी बाबांना सांगेन की तुम्ही आईला छेडलं म्हणून. कसं पोरग जन्माला आलंय, नुसतं आतरंगी कार्टय मेल. ओ तुम्ही याच्या नादी लागू नका, हे पोरग लय तिरमिरीत आहे. तुम्हाला सांगते, त्याचं जर कोणी ऐकलं नाही ना, तो बापाला जाऊन सांगतो की या माणसानं माझ्या आईला छेडलं म्हणून. आणि तो माझा नवरा बी काही विचार करत नाही, त्याला जाऊन बुकल बुकल बुकल. त्याच्या नका नादी लागू. तुम्ही इथं लिहा संकेत. नाही हो, खोडा तिथं संकेत उर्फ बल्लू खोडा. ताई पण कसं आहे, आता हे तर परत खोडलं ना तर सगळं खराब दिसणार हो. मग दुसरं पात्याला द्या, चूक तुमची आहे. नाही तसं एवढं पण काही खराब दिसणार नाही आहे. काय करतो मी, ते जे चुकलेलं आहे ना ते नाव खोडता खोडता बाजूला ना अशी नक्षी तयार करतो मी. करा. एक मिनिट. काका काका तुमचं काय टोपण नाव आहे? इकडं आता हे झालं. आता दुसरं घ्या. याच्यावर लिहा अंकित उर्फ हाय का. संकेत टिल्लू उर्फ पॅडी. पॅडी नाव लिहिलं याच्यावर त्यांनी. काय केलं तुम्ही? पॅडी नाव कशाला लिहिलं ते दाखव मला. तुमचं नाव कशाला लिहिलं याच्यावर तुम्ही? नाही नाही, ते चुकून काय झालं, ह्यांनी मध्येच नाव विचारलं ना मला, तर चुकून माझं नाव कोरलं गेलं त्याच्यावर. हे भांड तुम्ही तुमच्या घरला घेऊन जावा, तुमचं नाव टाकलं याच्यावर. नाही नाही, ऐका ताई, कसं आहे ना, इथं जी नावं चुकतात ना ती सगळी भांडी माझ्या घरात जाऊन पडतात. तुम्हाला सांगतो, 4 जणांचे संसार होतील एवढी भांडी माझ्या घरात. असं नका. नाही नाही, ते काय मला माहिती नाही. उद्या हे भांड माया नवऱ्यानं पाहिलं तर काय म्हणाल, पॅडीचं भांड इथं कसं. उगा तुमच्यावर डाऊट खाईल आणि इथं येईल आणि तुम्हाला पोच पडेल. चालेल का? बरं, हे निरंजन तुम्हाला हवंय का? बाजूला ठेवून दे. नाही नाही, याच्यावर नाव लिहा की. निरंजन लिवायला पाहिजे, त्याच्यावर नाव लिहा. एवढ्याशा निरंजन कुठे? लिहा की इथं इथं लिहा. काय याच्यावर नाव लिहिलं पाहिजे. बाकी समजा भांड्यावर नाही लिहिलं ना तरी चालन, पण याच्यावर नाव लिहा तुम्ही. याच्यावर लिहा. काय आम्हाला लग्नात गिफ्ट द्यायचंय ना, आमच्या फॅमिलीकडनं द्यायचंय, इंदलकर कुटुंबियांकडनं. थांबा थांबा, असं नको. त्याच्यावर ना माझ्या सासऱ्याचं नाव लिहा, तुळशीदास गणपत इंदलकर. आणि दमात चुलत्याचं पण नाव लिहायला लागेल, मनोहर गणपत इंदलकर. यांस कडून मधुचंद्रिकाबाई कळसोजीराव कळसंबळेकर यांना सप्रेम भेट. लिहा लिहा. हे एवढं सगळं ह्या एवढ्याशा निरंजनावर लिहायचं. त्यापेक्षा मी तुम्हाला एक आयडिया सांगतो बाई. एक काम करा, तुम्ही ना एक वाद घ्या, त्याच्यावर ही सगळी नावं लिहा, ती तेलात बुडवा आणि जाळा ती वा. अरे एवढ्याशा निरंजनावर एवढी नावं राहणार आहेत काय? ओ काका, राहतील तुम्ही लिहा. तेवढं काय, लोक तांदळावरती ताजमहल करतात, एवढंच नाव लिहिलं काय? तू आणि शाळेत गेल्यावरती तुम्ही तेव्हा लहानपणी कॉपी केली असेल ना, छोटं छोटं नाव काढून. तुला कोणी सांगितलं रे मी शाळेत कॉपी करायचं ते? मग काय उगा तुमच्या घरच्याने भांड्यांचं दुकान टाकून दिलं? इकडे बघ,
हे बघ, हे आहे ना, हे आमचं वडिलोपार्जित दुकान आहे. मी बोर्डात जरी आलो असतो ना तरी मला इथंच बसावं लागलं असतं. काय सांगता काका, बोर्डात पहिले आणि विकताय पेले. अरे तो काय करतोय बघा. अरे त्याला आवरा. अरे ती भांडी तू विकत घेतलेली नाही. एक मिनिट. ही भांडी विकत घेतलीस तू? विकत घेतलीस? थांब थांब, तुझ्या आता डब्यावरच नाव करतो. पण माझ्याकडे डबाच नाहीये. डबा नाही. मस्त सई. व्हेरी कोरीव परफॉर्मन्स आय मस्ट से. पॅडीदा, तू ते नाव लिहिताना जो आवाज काढत होतास तो अशक्य होता. ब्रिलियंट. फार मजा आली. फार भारी कॅरेक्टर होतं. विशाखे मस्त. बने आज दिन बने. दत्तू फार मजा आली. मस्त मस्त होतं परफॉर्मन्स. प्रसाद. या टोटल परफॉर्मन्सच्या भांड्याला कुठलाही पोचा न पाडता त्याच्यावर तुमच्या चौघांचीही नावं कोरली गेलीत आणि त्यामुळे ते भांड फार आकर्षक झालंय. आता ते हिच्या घरी जाते का हिच्या घरी या विचार करण्यापेक्षा ते गोस्वामींच्या घरी पाठवून द्या. वंडरफुल. मजा आली. क्या बात है, क्या बात. थँक्यू सो मच. मंडळी, आजची ही हास्याची धमाल इथेच थांबतीये. आता भेटणार आहोत उद्याच्या भागात रात्री 9 वाजता. तेव्हा बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा चौकार.